नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एरंडोली तालुका मिरज येथे मद्यधुंद अवस्थेत आयशर वाहनाच्या चालकाने 2 दुचाकींना चिरडले तर दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी. मिरज तालुक्यातील एरंडोली गावाजवळ गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका आयशर टेम्पोने 2 दुचाकींना उडवत अक्षरशः मृत्यूचे तांडव घडवल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चालकाला पकडून आयशरच्या काचा फोडत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान या वाहनातून काही हत्यारेही आढळून आल्याने घटनेला आणखीन धक्कादायक वळण मिळालं आहे. घटना एरंडोली गावाच्या हद्दीतील आंबा फाट्याजवळ घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील KA48A 1776 क्रमांकाचा आयशर टेम्पो मिरजच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भरधाव वेगातील वाहनाने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतरही वाहन न थांबवता पुढे जात दुसऱ्या दुचाकीला उडवल्याचे सांगितले जात आहे. या भीषण धडकेत दुचाकीवरील प्रवासी अनेक फूट दूर फेकले गेले. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की अण्णासाहेब खाजवली मिरजकर वय 37 राहणार लाटवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि लक्ष्मण संतू हक्के वय 60 राहणार एरंडोली तालुका मिरज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रामचंद्र सीताराम नलवडे वय 38 राहणार एरंडोली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र संतप्त ग्रामस्थांनी काही अंतरावर पाठलाग करून आयशर अडवला व चालकाला पकडले. यावेळी नागरिकांचा रोष अनावर झाल्याने जमावाने वाहनाच्या काचा फोडत संताप व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी चालकाची ओळख इरैया रुद्रय्या गणाचार्य वय 22 राहणार हिरे पडसलगी तालुका जमखंडी जिल्हा बेळगाव अशी केली असून त्याच्यासोबत किन्नर आप्पासाहेब भास्कर नदाब वय 21 राहणार हिरे पडसलगी तालुका जमखंडी जिल्हा बेळगाव हा देखील वाहनात होता. तपासादरम्यान आयशर वाहनातून काही हत्यारे आढळून आल्याची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्यारांचा नेमका संबंध काय, ती वाहनात कशासाठी ठेवण्यात आली होती याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान या अपघातानंतर रस्ते बांधकामाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राजपूत कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नुकताच रस्त्यावर नवीन थर टाकण्यात आला असला तरी दिशादर्शक पांढरे पट्टे नसणे, दोन्ही बाजूनी वाहतुकीसाठी स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एरंडोलीतील या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण, चालकाची मद्यधुंद अवस्था आणि वाहनातून सापडलेल्या हत्यारांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर.